पुण्यातील हडपसर येथे एका भक्तांनी येडामाईचं अतिशय पवित्र जागृत असं 17 शुक्रवारचं व्रत केलं होतं. तर त्याच्या उद्यापनानिमित्त मला त्यांनी हडपसर येथे त्यांच्या घरी बोलवलं होतं. हे भक्त आपले यूट्यूब व इंस्टाग्रामवरील येडामाईच्या माहितीचे दररोज व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्या मनामध्ये आलं की आपण देखील येडामाईचं 17 शुक्रवारचं व्रत करावं आणि त्यांनी ते केलं. त्यांना खूप छान अनुभव आला. तर शेवटच्या दिवशी उद्यापनानिमित्त त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे. तर आपण अगदी विधिवत दर्शन देखील घेतलेलं आहे येडामाईच्या पवित्र 17 शुक्रवार व्रताच्या पूजेचं. उद्यापनाच्या निमित्ताने त्यांच्या घरी आपण 125 पानाचा येडेश्वरी देवीला अत्यंत प्रिय असणारा पानाचा विडा देखील कांडून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पूजन करून घेतलं. त्यानंतर कापूर प्रज्वलित करून आपण येडामाईचा उद्गार गाजवणार आहोत. आई राजा उदे उदे, येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय. उद्गार गाजवून झाल्यानंतर आपण स्वतः येडामाईचा पानाचा विडा कांडत आई येडामाईला 2 शब्द सांगितले की या भक्ताच्या पाठीमागची इडापिडा, संकट, दुःख, दारिद्र्य याचा नायनाट करून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट दे. आणि त्यानंतर या भक्तांकडून गाणी म्हणत अगदी विधिवत पानाचा विडा आपण कांडून घेतला. येडेश्वरी मातेला पानाचा विडा हा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे 17 शुक्रवारच्या उद्यापनामध्ये पानाचा विडा भक्तांनी अवश्य कांडायचा आहे. त्यानंतर भक्तांनी सहपत्नीक 17 शुक्रवारच्या येडामाईच्या पवित्र व्रताची आरती देखील करून घेतली. श्री येडेश्वरी देवीच्या पवित्र 17 शुक्रवार व्रताची या भक्तांनी इतकी सुंदर व मनोभावे पूजा केली होती. तुम्ही बघू शकता, अगदी तेजस्वी स्वरूप दिसत होतं. येडेश्वरी मातेला नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर आपण देखील या भक्तांच्या घरी अगदी या भक्तांनी आचारी लावून भरपूर असा येडामाईचा थाटमाट केलता. त्यानंतर या भक्तांनी आपल्याला आहेर देखील दिलेला आहे, त्याचा आपण आनंदाने स्वीकार केला. येडामाई यांनी मला 2 हाताने दिलं, तू यांना भरभरून 10 हाताने दे. त्यानंतर येडामाईच्या 17 शुक्रवार व्रताचा जो या भक्तांनी संकल्प घेतला होता, जे ओझं होतं डोक्यावर, ते कलश देखील आपण ओझं उतरून घेतलेलं आहे. 17 शुक्रवारचं वजं उतरलेला कळस आपण परत पूजेमध्ये ठेवून घेतला. येरमाळ्याच्या येडेश्वरीचा उदे उदे.